नमस्कार. तर आज आपण बनवणार आहे जिमसाठी एक पोस्टर. तर क्लायंटने अशी काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट सांगितली नव्हती, पण दिवाळीसाठी आपल्याला एक पोस्टर जो होता जिमचा, तर तो आपल्याला बनवायचा होता. तर हा जो इमेज आहे ना, तर तो मी जेमिनीमध्ये प्रॉम्प्ट दिली आणि बनवून घेतला आणि त्यानंतर कॅनवामध्ये जो होता तर तो मी ऍड केला. कॅनवामध्ये जर तुम्ही कॅनवा प्रो वापरत असाल तर तुम्हाला मॅजिक एक्सपांड नावाचा एक ऑप्शन येतो आणि त्या ऑप्शन थ्रू मी काय केला, छोटा फोटो होता पण त्याची जी साईज होती तर ती मी फुल साईज केली, म्हणजे फुल पेज वरती एक्सपांड केला तो जो फोटो होता तो. खूप बेटर ऑप्शन आहे हा. जर तुम्हाला स्पेशली अशा टाइपचे डिझाईन्स बनवताय तुम्ही कंटिन्युअसली, तर तुम्हाला कॅनवाचा प्रो व्हर्जन जो आहे तर तो घ्यायलाच हवा. तर त्यामुळे काय झालं, छान वेगवेगळे असे एक्सपांड झालेले इमेजेसचे 4 ऑप्शन्स मला आले आणि त्यातला एक ऑप्शन जो होता तर तो मी सिलेक्ट केला. आता इथे जे स्नॅक्स ठेवलेले आहेत जसं की कुरकुरे वगैरे आहेत ना, तर ते मला चेंज करायचे. म्हणजे आपल्याला इथे काय करायचंय, दिवाळीसाठी आपण करतोय ना, तर इथे मला दिवाळीचा फराळ ऍक्च्युली ऍड करायचा होता, पण कॅनवामध्ये भरपूर असे इमेजेस नाही आहेत फराळचे, त्यामुळे मला इथे लाडूचे इमेजेस मिळत आहेत जे की इझिली तिथे त्या टेबलवरती ठेवण्यायोग्य मला ते एलिमेंट्स वाटतात. तर एक फोटो घेतला आणि त्या फोटोचा बॅकग्राऊंड जो होता तर तो मी काय केला, रिमूव्ह केला आणि प्रॉपर पोझिशनला व्यवस्थित तिकडे मी प्लेस केलं. आता हा जो फोटो आहे बेसन लाडूचा, तर तो असाच असायला हवा. तो जर मी टॉप व्ह्यूने किंवा इतर कोणत्या अँगलने जर तो मी घेतला फोटो आणि जर मी तिथे ठेवला तर तो कदाचित मॅच होणार नाही. तर हा जो व्ह्यू होता तर हा परफेक्ट होता. सेम व्ह्यू मधले जे काही फोटो असतील तर ते आपल्याला घ्यायला लागणार आहेत. तर दिवाळीचे बाकीचे काहीच फराळ इकडे अवेलेबल नव्हते, जसं की करंजी असेल, शेव असेल किंवा चिवडा असेल, त्यामुळे दोन्ही आयटम्स जे होते तर ते मी लाडूच घेतले इथे सेव्ह केले. आता हा जो लाडू आहे मोतीचूरचा, तर याची जी पोझिशन आहे तर ती आपल्याला बॅकवर्ड करायची आहे, कारण तो आपल्याला मागे दाखवायचा आहे. त्याची पोझिशन आपल्याला मागे दाखवायची आहे, पुढे त्याला आपण ठेवू शकत नाही, कारण ते मग व्यवस्थित दिसणार नाही. ओरिजिनल इमेज आपल्याला हवा आहे, तर त्यासाठी आपण ते पोझिशन वाईज आपण ते बॅकवर्डला सेट केलं. त्याच्यानंतर मी चॅट जीपीटी थ्रू AI थ्रू काही टॅगलाईन्स जे होतील तर ते सर्च केल्या होत्या. तर या सुद्धा टॅगलाईन सर्च करणं खूप जास्त महत्वाचं असतं आणि मग मी ती टॅगलाईन इकडे ऍड केली. आता टॅगलाईन जो आहे तर तो मी घेतलेला आहे मराठीमध्ये. तर मराठीचा जो फॉन्ट आहे तर तो आपण देवनागरी जो होता तर तो यूज केला. आता इकडे हा फोटो इथे फक्त हा टेक्स्ट इथे फक्त ऍड करणं इम्पॉर्टंट नाहीये, तो टेक्स्ट व्यवस्थित उठून दिसणं सुद्धा तितकंच जास्त महत्वाचं आहे. मग एकतर तुम्ही त्या टेक्स्टला इफेक्ट्स देऊ शकता, जे कॅनवा वापरतात त्यांना मोबाईल ग्राफिक्स येतंय तर त्या लोकांना माहिती आहे. टेक्स्टला जर तुम्ही इफेक्ट्स दिलात तर तो टेक्स्ट जो असेल तर तो उठून दिसेल. सोबतच त्या टेक्स्टला काहीतरी बॅकग्राऊंडला ऍड केलं, ठीक आहे, तर बॅकग्राऊंडला काहीतरी ऍड केलं तर सुद्धा तो उठून दिसेल. तर त्यासाठी मी भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स ट्राय केले, पण त्यातला एकही ऑप्शन असा अगदी प्रोफेशनली तिकडे जो होता तर तो सेट नव्हता झाला. त्यासाठी पुन्हा जो काही बॅकग्राऊंड मी यूज केला होता तर ते मी रिमूव्ह केले, डिलीट केले आणि एक दुसरा बॅकग्राऊंड जो होता वन पीस जो होता तर तो मी घेतला आणि तिकडे मी तो ऍड केला. त्यानंतर इम्पॉर्टंट की क्लायंटचा जो लोगो आहे तो, आता प्रत्येक फोटोमध्ये क्लायंटचा लोगो तर आपल्याला ऍड करावाच लागतो. तर लोगो आणि खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स मला ऍड करायचे होते, ज्याच्यामध्ये क्लायंटचा व्हॉट्सअप नंबर आणि त्यांचा ऍड्रेस लोकेशन जो असेल तर तो ऍड करायचा होता. तर आता मी काय करत असते, नेहमी एकाच फोल्डरमध्ये डिझाईन्स बनवत असते, त्यामुळे काय होतं की पलीकडच्या पेज मधून डेटा जो असेल तर तो कॉपी करायला आपल्याला बेटर पडते, लोगो असेल किंवा कॉन्टॅक्ट असेल. तर त्याच पद्धतीने मी पलीकडच्या पेजवरून जे काही डेटा होता त्यांचा कॉन्टॅक्टचा तर तो सिम्पली मी इकडे काय केलेला आहे, कॉपी आणि पेस्ट केलेला आहे. लास्टला फक्त मी काय करणार, वरती कॉर्नरला मला इंस्टाग्राम आणि फेसबुकचा एक आयकॉन हवा आहे, तर तो मी सिम्पली इकडे ऍड करणार. तर इमेज बघा अगदी छान प्रकारे डिझाईन झालेली आहे. एका साईडला फॅट जो की फराळ खाऊन झालेला आहे आणि दुसऱ्या साईडला फिटनेस जो की जिम थ्रू आलेला आहे. तर दोन्हीचा डिफरन्स आणि एक इमेज खूप काही सांगून जाते आणि ज्या लोकांना समजतंय, ज्या लोकांना कळतंय, तर त्या लोकांना फिटनेसचा जो काही इम्पॉर्टन्स असतोय तर या इमेज थ्रू लक्षात येतोय. आणि क्लायंटला खरंच आवडला हा जो फोटो होता तो खूप जास्त. मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेन हा जो फोटो होता तर तुम्ही क्लायंटला कसा पाठवला. सिम्पली एकच फोटो मी डाउनलोड केला, सिंगल इमेज, आणि त्यानंतर आपल्याकडे प्रत्येक क्लायंटचे व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतात, तर त्या ग्रुपवरती मी गेले आणि त्यांना तो जो फोटो होता तर तो आपला शेअर केलेला आहे.
त्याच पद्धतीने मी वरती बघा क्लायंटला त्यांचा एक इंस्टाग्राम थीम बिझनेस कार्ड जो होता तर तो पण बनवून दिलेला आहे. सोबतच त्यांचे करावजल्सचे काही डिझाईन्स होते, लास्ट टाइम मी त्यांना पाठवले होते, तर ते पण मी एकदा तुमच्यासोबत शेअर करते. तसा आपला क्लायंटचा ग्रुप असतो आणि ग्रुपमध्येच मी असते, सोबत माझे काही डिझायनर्स असतात आणि जो काही डेटा असेल तर तो आपण ग्रुपवरतीच शेअर करत असतो.